जळगावच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी। नव्या 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,105 कोटी रुपये मंजूर। काँग्रेसची विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी लातूरपासून पहिली विभागीय आढावा बैठक आज होणार। यावेळी मराठवाड्यातील पक्षाच्या तिन्ही विजयी खासदारांचा जाहीर सत्कार केला जाणार। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज तिसरा दिवस। आज अजित पवारांचा नाशिक आणि नगर जिल्ह्याचा दौरा। शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंग्राम यात्रा आज शिरूरमध्ये। यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे राहणार उपस्थित। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज साताऱ्यामध्ये। पोई नाका येथून शांतता रॅलीला सुरुवात करणार। गांधी मैदानावरती जरांगेंची सभा होणार। हर घर तिरंगा अभियानाला जामखेडमध्ये सुरुवात। एनसीसी कॅडेट आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा तिरंगा रॅलीमध्ये सहभाग। नाशिकमधल्या मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याची पातळी वाढली। धरणाची पाणी पातळी 15% वरून 43%वर। एका आठवड्यात 27% पाणीसाठा वाढला। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अनोखं आंदोलन। बोंबा मारत निष्क्रिय प्रशासन आणि सरकारला साडी चोळीचा केला आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यातील 8,000 शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांची निदर्शनं। लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा। जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांचा आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी मिळावी अशी केली मागणी। बुलढाण्याच्या खामगाव नगर परिषद कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन। रस्त्यांची दुरावस्था, बेशिस्त पार्किंग आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती काँग्रेस संतप्त। बीडच्या नाळबंडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था। या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यामध्ये बसून प्राध्यापकांचं लक्षवेधी आंदोलन। महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीचं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदच्या समोर मुंडन आंदोलन। ढोल वाजवत केला सरकारच्या धोरणाचा निषेध। भंडारामध्ये एमपीडीए अंतर्गत दोघांवरती कारवाई। धोकादायक गुंड म्हणून पोलिसांनी केली दोघांची कारागृहात रवानगी। गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे भंडारा पोलिसांची कारवाई। अमरावतीच्या एमआयडीसी परिसरामध्ये बनावट दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कारखान्यांवरती पोलिसांचा छापा। या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक। 10,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जळगावमध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन। रानभाज्या सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या अंतर्गत महोत्सवाचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।